धन्यवाद तुकारामजी. खरोखरच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी ग्रामीण धमाका हा आपण या ठिकाणी पाहत आहोत. चला प्लीज त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे विनंती करतोय. बघा पंच देखील त्या ठिकाणी तुम्हाला सूचना करत आहेत की जास्त वेळ लागतोय. ही आपण मॅच पाहतोय. एका साईडला आपण पाहतोय प्रताप ट्रान्सपोर्ट्स खार्डी हा संघ एका साईडला आहे, तर एका साईडला आदर्श फणसपाडा हा संघ आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करणार आहे त्या ठिकाणी, तो म्हणजेच आदर्श फणसपाडा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे आणि प्रताप ट्रान्सपोर्ट्स खार्डी हा संघ मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतोय. चला दोन्ही टीमच्या 12व्या खेळाडूला विनंती करतोय वर यायचं आहे. 12th मॅन दोन्ही फणसपाडा संघाचा 12वा खेळाडू आलेला आहे. प्रताप ट्रान्सपोर्ट्स खार्डी 12th मॅन कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायला हवा. मॅच ऑन करा चला प्लीज. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका साईडला आपण पाहतोय सत्यवान या खेळाडूला ऑन साईडला ऑफ साईडला चेंडूला कट केलाय. यावेळेस थर्डमॅनच्या दिशेने चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय. अगदी 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 बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण या ठिकाणी पाहिलंय. चांगला फटका आणि या पहिल्या चेंडूवर या ठिकाणी धावा मिळतील त्या तीन धाव्यानं मात्र खातं उघडलं गेलं. अकाउंट ओपन झालंय. ते म्हणजेच या ठिकाणी फणसपाडा या टीमचं. कालच्या दिवसामध्ये आदर्श फणसपाडा एक ACC पाहिलंय. आता बी संघ खेळतोय. सत्यवान सापणे आणि विपुल भगत हे दोन फलंदाज मैदानावरती आहेत. खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बायचा इशारा पंचाकडनं होतोय. एक धाव धावफलकावरती ऍड होईल. आजच्या दिवसातील तिसरा सामना जो आपण पाहतोय प्रताप ट्रान्सपोर्ट खार्डी आणि आदर्श फणसपाडा बी या दोन संघादरम्यान होतोय मॅच. पुढचा सामना देखील तितकेच महत्वाचा आहे, त्यांचाही उल्लेख केला जाईल. फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळणं गरजेचं होतं, मात्र चेंडू ऑफ साईडला प्रयत्न चांगला केला होता खास करून इनफिल्डच्या त्या फिल्डरनं. एक धाव 2 धावा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. जवळपास अडीच मिड ऑफ रिझन मध्ये तो क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे केले गेलंय. या 2 धाव मिळतील. 2 धावेनं धावसंख्या या ठिकाणी होत आहे ती म्हणजेच 6. नेक्स्ट मॅच आपण तुकारामजी. हॅलो पुढचा सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. अकोटप्याचा चेंडू बॅटच्या वरच्या टोकन मिड ऑफला फिल्डर थोडासा लांब होता लेट थोडासा उशीर आला. पण काय होतं याच्या अगोदरच्या चेंडूवरती झेल सुटला होता, त्याचाही दबाव ते क्षेत्ररक्षकावरती होता. आता चेंडूला पकडण्यासाठी झेल टिपण्यासाठी जाऊ की फील्ड करण्यासाठी जाऊ, थोडंसं वाईटला होता. हा क्षेत्ररक्षक जो मिड ऑफला आहे वाईडिश मिड ऑफला फिल्डर रेडी आहे. फ्लॅटेड डिलिव्हरी पायावरती आदळलाय. अपील जरूर झालाय पण मिसिंग द स्टंप म्हणजे स्टंपला पुढे लागणार नव्हता. जसं बघा इम्पॅक्ट तो ऑफ स्टंपच्या बाहेरनं हा चेंडू इम्पॅक्ट झाला गेला होता. सत्यवान सापणे वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग जसा उल्लेख करतोय. आज काल आणि आज काही खेळाडू या मैदानावरती या स्पर्धेमध्ये खेळतात. नारंगी ग्रामीण धमाकामध्ये झेल टिपला गेला. सत्यवान सापणेला परतावा लागतंय. पहिला विकेट लवकर गमावला. आणि जसे चर्चा करतोय या स्पर्धेमध्ये तुम्ही उल्लेख केला होता की ती स्पर्धा येणार आहे, त्याच्यामधले संघ मालक बघतायत. आणि तशाच पद्धतीनं काल आणि आज जो खेळ चाललाय ना त्याच्यामध्ये जे खेळाडू खेळतात त्यापैकी बहुतांशी आहेत ना त्या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगच्या आयोजक समितीमध्ये एक ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये देखील आहेत. त्याच्यामुळे एखाद्या स्पर्धेचं आयोजन ज्यावेळेला करायचं आहे त्यावेळेला देखील अशा स्पर्धेचा फायदा होऊ शकेल. सत्यवान सामने खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू टॉपेज लागला. शॉर्ट फाईन लेगला बरोबर क्षेत्ररक्षक आले आणि त्याने टीपला झेल. पहिला विकेट पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावफलकावरती 1 गडी बाद 7. चांगला उल्लेख तुकाराम जे आपण केला की काही आयोजक देखील या ठिकाणी आलेले आहेत वैतरणा प्रीमियर लीगचे. आणि खरोखरच मी तर सगळ्यात आधी आयोजकांचं आभार व्यक्त करेन, कारण कुठल्याही गावामध्ये ज्यावेळेस ती प्रीमियर लीग तुकाराम जे होते ना त्यावेळेस त्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना संधी ही उपलब्ध होते. आपला टॅलेंट आपली म्हणजे खेळण्याची शैली साकारण्यासाठी. आणि तिथून बरेचसे म्हणजे आमच्याकडचे पांडो प्रीमियर लीग म्हणा, नारंगी प्रीमियर लीग म्हणा, अशाच या प्रीमियर लीगमधून आपल्या गावातील मुख्य टीमसाठी अनेक खेळाडू उपलब्ध झाले आहेत. चांगला उल्लेख तुम्ही केला. आणि अजून तुमचा तो मुद्दा थोडंसं पुढे नेईल. लॉंग ऑनला फील्ड केलं गेलं एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि बऱ्याच खेळाडूंच्या मनामध्ये थोड्याशा म्हणजे डाऊट्स असतात की आपल्याला मोठी संधी मिळेल न मिळेल. म्हणजे प्रीमियर लीग असतात ना त्याच्यामुळे
किमान तुम्हाला बॅटिंग आणि बॉलिंग करण्याची संधी जरी नाही मिळाली, एक तो विषय जरी घेतला ज्या विषयाकडे मी येतोय, धावा ताफलकावरती आहेत 8, ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू बीट केला, जरी तुम्हाला संधी नाही मिळाली ना, तर तुम्ही ज्या संघामध्ये खेळणार आहेत ना, कदाचित त्या संघामध्ये प्रतिचे खेळाडू खेळतील जे मोठमोठ्या स्पर्धा खेळतात, मग त्यांचा अनुभव पण तुम्हाला मिळणार ना. तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये ते विघ्नेशचा उल्लेख केला गेला होता बघा, छोट्या टुर्नामेंटमध्ये खेळत होता ॲज अ बॉलर, प्रॅक्टिस बॉलर, ॲज अ प्रॅक्टिस बॉलर म्हणून त्याला बोलवलं गेलं होतं. आणि आज किती मोठी संधी. म्हणून एखाद्या प्रीमियर लीगमध्ये बघा काही खेळाडूंचा इथे असा विषय असतो की बाबा त्या प्रीमियर लीगमध्ये आपल्याला 11मध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही आहे, आपल्याला राखीव ठेवलं जाईल, मग फॉर्म भरला जात नाही. तसं करू नका. फॉर्म भरा, त्याच्यामध्ये सबमिशन करा. भले खेळण्याची संधी नाही मिळणार, पण जो अनुभव आहे ना, तो अनुभव तुम्हाला पुढे नेण्यास कदाचित फायदेशीर ठरू शकेल. मागचे 2 चेंडू वाईट आल्यात, कारण क्रिकेट आणि आयुष्य एकसारखंच आहे. पंचांनी रिफर केलं आहे, तिथे पाहण्याचा प्रयत्न केला. वाईट बॉल आलाय, पण धावत आहे की नाही. क्रिकेट आणि आयुष्य असं आहे ना, ना हारना जरूरी आहे ना जीतना जरूरी है. ये खेळ है जिसे खेळणं जरूरी आहे. खेळत राहायचं आहे, म्हणजे खेळत राहणार तितकं तुम्ही शिकत राहणार. नक्कीच नक्कीच. क्रिकेटच्या खेळामध्ये आतापर्यंत पूर्ण खेळाडू मी तर म्हणेल कोणी नाही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला क्रिकेटचा खेळ खेळतच राहायचा आहे. बघूया काय निर्णय येईल तिसऱ्या पंचांचा. आमच्या इनफिल्डचे पंच मात्र तिसऱ्या पंचांच्या दिशेने निघून गेलेत आणि या ठिकाणी बघूया आपण काय घडते. यस, कीप रोलिंग, स्टॉप, थोडंसं मागे बघूया काय घडते या ठिकाणी. अगदी चेंडू यष्टीवर लागला आहे आणि फलंदाज काय घडलं गेलंय ते आपण पाहू शकाल. बघूया काय निर्णय येईल. तिसरे पंच देखील नक्कीच विचार करत आहेत त्या ठिकाणी. थोडंसं क्लोज आहे, त्याच्यामुळे योग्य तो निर्णय नक्कीच DBN लाईव्हच्या माध्यमातून दिला जाईल. क्लोज आहे या ठिकाणी. बघा DBN लाईव्हच्या माध्यमातून आपण अगदी अल्ट्रा स्लो मोशन मध्ये देखील आपण पाहू शकतोय. काय निर्णय येईल. टेन्शन आहे, दबाव आहे. बघा सगळ्यांच्या नजरा अगदी या निर्णयाच्या दिशेने आहेत. आणि यस, या ठिकाणी निर्णय मात्र येतोय नॉट आउट. बॅटर सेफ आहे. टेन्शन वाढलं होतं, हृदयाचे ठोके अगदी मोठ्या प्रमाणात वेगानं त्या ठिकाणी धक 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 सुरू होतं, कारण महत्वपूर्ण बॅटर होता. त्याच्यामुळे नक्कीच या बॅटरला खेळपट्टीवर राहणं गरजेचं होतं. अगदी डेड ऑन स्पॉटचा चेंडू हाताळला होता. चांगला चेंडू हाताळला गेलाय. थांबवले जागेवर बॅटरला. एक चांगला चेंडूची सांगता धावा संख्या फलकावर झाली आहे ती म्हणजेच 12. एक गडी बाद झालाय, तो म्हणजेच आदर्श फणसपाडा या टीमचा. चला, पहिला विकेट गेल्यानंतर पुन्हा एकदा सावरण्याचा प्रयत्न फणसपाडा संघ करतोय. बॅट स्विंग झाली होती. आता डोक्यावरती हात का गेला, कारण बेल्सच्या जस्टवरनं रिप्ले बघा पाहिलं ना तर लक्षात येईल. साई जो गोलंदाज आहे ना, बिलकुल सही गेंदबाजी केली, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केली होती. बेलच्या जस्ट वरनं हा मागचा चेंडू निघून गेलाय. आताही एकाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. तुमचा तो पुढचा पाय ना, तो चेंडू पासून लांब जातोय, रेषेमध्ये नाही येत आहे खेळण्याचा. ज्यावेळेला तुम्ही प्रयत्न करता अक्रॉस द लाईन खेळण्याचा, हा फ्रंट लेग बघा, हा पुढचा पाय ना तो लवकर स्क्वेअर ऑन होतो, बाहेर जातो आणि बॉडी त्या दिशेने जाते, शरीर त्या दिशेने जातं, म्हणून मिस केलंय चेंडूला. 1.5 षटकांचा खेळ, धावा 1 गडी बाद 12. नक्कीच तुकारामजी, याच मुद्द्याकडे मी देखील येणार होतो की फुटवर्कचा वापर बॅटर्स कडून केला जात नाही. यावेळेस आपण ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणखीन एक चांगला चेंडू हाताळला गेलाय, अतिशय बांधून ठेवले. मी तर म्हणलेला जवळपास या बॅटरची म्हणजेच विपुलची दुखती नस काय आहे, कमजोरी काय आहे, ही अगदी योग्य पकडली गेली गोलंदाज साहिलकडून. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2.
2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावसंख्या पाहतोय फणसपाडा बी या टीमची 1 बाद 12 धावा. 12 धावा धावफलकावरती डीजेला थांबेल. तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केला की बाबा बॅट्समनला रीड केलंय का काय, बॅट्समनला ओळखले का काय. बघा तुमचं नाव काय विपुल, विपुल याचा अर्थ भरपूर असतो, म्हणजे तुमच्याकडे फटके पण भरपूर पाहिजे. पण मागच्या 2-3 चेंडूवरती जर पाहिलं ना विपुलने एकाच फटक्यावरती भर दिलाय जो अक्रॉस लाइन. जैसा हमारे विजय जी कहते थे हमेशा, अगर गलत पाथ से अगर मोबाइल का लॉक नहीं खोलता है ना तो गलत तरीके से खेलोगे तो रन कैसे बनाओगे. पासवर्ड नाही खोलत, पॅटर्न जर तुम्ही चुकीचा वापरला, पॅटर्न लॉक, तर पॅटर्न लॉक चुकीचा वापरला तर तुमचा मोबाईलचा लॉक खोलत नाहीये. असा तुमचा पॅटर्न स्ट्रोक तुम्ही नाही केला योग्य तर धावाही येणार नाही. 2 षटकांचा खेळ, धावा धावफलकावरती 12. विपुल भगत आणि तन्मय पाटील आणि आता गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत राज. कहाणी 30 चालले डॉट 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 आणि सर्वात बिझी आहे मागच्या 2-3 चेंडूवरती यष्टीरक्षक जो बिहाइंड द विकेट आहे. मागचे 3ही चेंडू निर्धाव. अतिशय जबरदस्त गोलंदाजी आणि जितके डॉट चेंडू येतील तितकेच नक्कीच नो डाऊट खाडी टीम साठी ते प्रोत्साहन. यावेळेस सरळ बॅटने खेळलाय, फटका फसतोय. डीप लॉंग ऑनचा फिल्डर अगदी झेलच्या रेषेमध्ये आलाय, त्यानं टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. या ठिकाणी मिस्टर विपुल यांचा आउट. आई माझी नांदते नांदते मला भेटीला बोलवते, आई माझी गालाने गो हसते. पुन्हा एकदा तेच होतं. बॉडी पोझिशन तिथे गेली, त्या साईडला गेली. हे टेक्निकल आहे, थोडंसं तकनीक पाहिजे. बॅटिंग करताना तुमच्याकडे चांगलं तंत्र पाहिजे. तकनीक नहीं है ना तो तकलीफ होगी. आपके पास अगर तकनीक नहीं है तो तकलीफ होगी. 30 तकलीफ मागच्या 3-4 चेंडूवरती जिथे डॉट 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 चाललाय खेळ. आता वेबसाईट क्रिएट करायची ती बॉलरला www.c आणि इथे डॉट डॉट बॉलनं चाललाय खेळ. तो बॅट्समनचा न्यू बॅट्समन श्रेयश पाटील ऑन स्ट्राईक. कुठे चेंडू होता, षडंपूल केलाय, चेंडू जमीन लगेच चालला. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. एक तर श्रेयसनं चांगले केले. मागच्या 3-4 चेंडूचा जो क्रम चालला होता डॉट 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 विकेटचा चालला होता तो क्रम थोडासा तोडलाय. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 गडी बाद 14. आणि कौतुक देखील नक्कीच करेल या बॅटरचं. मी कुठेतरी तंत्रशुद्ध खेळी या मैदानावर करणं गरजेचं आहे. भले मोठे फटके येत नसतील मात्र सिंगल डबलनं आपल्या टीमचा स्कोर वाढवणं हे देखील गरजेचं आहे. ते काम मात्र आल्याला त्या ठिकाणी केलं मिस्टर श्रेयसनं. यावेळेस बॉडीला टर्न करून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तर या ठिकाणी केला होता, प्रयत्न फसला गेला आणि मात्र यष्टीरक्षकानं चांगला कॅच त्या ठिकाणी टिपला गेलाय. परतावला गेल्या ठिकाणी मिस्टर श्रेयसला देखील डक आउटच्या दिशेनं बॅटर त्या ठिकाणी पाहतोय श्रेयस. धक्का क्रमांक दिला जातोय फणसपाडा या टीमला, तो म्हणजेच 3रा. 3 गडी बाद झाले. 14 धावा 2.4. एका गोष्टीचा चर्चा आम्ही करतो होतो, थोडासा इंटरव्ह्यू आला होता त्या प्रीमियर लीग काय असते, कशासाठी असते आणि त्यामध्ये खेळल्यानंतर पॉझिटिव्हली काय निघतं, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर काय मिळू शकतं यावरती चर्चा करणार. 2 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आहे विघ्नेश. असं विघ्नेश म्हटलं तर विघ्नहर्ता घडण्याचं नाव आहे. विघ्न दूर करण्याचा प्रयत्न, सध्या संकटामध्ये सापडले, नाव थोडीशी संकटामध्ये सापडलेली आहे टीमची. त्या संकटामधल्या सापडलेल्या नावेला बाहेर काढायचं आहे. अशा पद्धतीनं नाही आहे. बहुत म्हणजे पुढे येतात, हालचाल करतात, भरपूर काही चाललंय पण लाईनला मिस करतात. लाईनला तुम्ही पूर्णपणे मिस करतात. दूरवरनं खेळाय डॉट बॉल. बॅटर अवे फ्रॉम द बॉडी. खरोखरच दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. त्या ठिकाणी चेंडू हवेत आहे. मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शनसाठी. आणखीन एक धक्का क्रमांक 4. परतावा लागेल डक आउटच्या दिशेनं. बॅटर त्या ठिकाणी मिस्टर विघ्नेशला. बघा मगाशी आपण तुकारामजी म्हटलं की विघ्नहर्ता आहे, विघ्न दूर करणारा आहे. या ठिकाणी नक्कीच हा विघ्नहर्ता आपल्या या टीमचं विघ्न दूर करेल का. मात्र हा विघ्नहर्ता देखील विघ्नेश देखील या ठिकाणी जास्त वेळ टिपाटीवर राहिला नाहीये. पावते हाकेला धावते तकवाची तकवाई नवसाला पावते हाकेला धावते थँक्यू.
षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धाबलगावरती 14. 14 धावा, 4 गडी बाद. 14 धावा. पहिल्या हातात निसटला, आणि त्यानंतर झेप टिपलाय. सुंदर असा झेल, एका बाडोबाड एक विकेट. गडी बाद होत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. थोडीशी जसं मी उल्लेख केला होता अडचणीत सापडलेली डाव आहे, पण अडचणीपासून लांब नाही जायचंय. इथून अडचणीपासून लांब नाही जायचं, इथून अडचणीतनं मार्ग काढायचा आहे. अडचणीपासून लांब जाणं याचा अर्थ अजून एका मोठ्या अडचणीत सापडण्यासारखं आहे. त्याच्यामुळे लांब नाही जायचं. इथे संधी आहे, तन्मय आहेत, तुम्हाला संधी मिळाली. अप टू द ऑर्डर, टॉप ऑर्डर तुम्हाला संधी मिळाली. का तर क्षमता आहे. 14 धावा झाल्यात. तुम्ही विचार केला होता 1-4 झाल्यात, 4-1चा विचार केला होता 41चा. तिथे नाही पोहोचता येणार, पण कदाचित 3-1 पर्यंत पोहोचू शकतात. 30च्या पार तुम्ही जाऊ शकतात. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. निशांत गोलंदाजीसाठी सज्ज होतो. स्ट्रायकरला तन्मय. उलवटा पैदा चेंडू होता, मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू चालाय सीमा रेषे जवळ. फील्ड करतील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. बिल्कुल जैसे कहा ना मैंने आपको, यहाँ अपना खेल दिखाना है. सारे साथी काम के, सबका अपना मोल. वो जो संकट में साथ दे वो सबसे अनमोल. अडचणीमध्ये साथ देतोय तोच खरा नक्कीच अनमोल असतोय तुकारामजी. यावेळेस ऑफ साईडला चेंडूला सरळ फेकून दिलंय कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा मिळेल एक दमदार ग्रामीण धमाकामधील चौकार. 4. थँक्यू. ऑफ स्टंपच्या बाहेर ताकद घडली. मागे काय घडलंय ते विसरायचं. पीछे क्या हुआ उसे भूल जाइए. आगे चलिए, चलती का नाम गाडी आहे. चालायचं आहे, पुढे चालायचं आहे, आणि तेच केले तन्मयनं. या षटका चौकानं धावफलक जवळ 2020. 20 धावा धावफलकावरती आहेत. चलती का नाम गाडी आहे, भरती का नाम दाढी आहे. तसा आहे खेळ. 1 बाउन्स ओव्हर द रोप. आलाय अजून चौकार. थँक्यू. उत्साहाचं वातावरण, नो डाऊट. या ठिकाणी फणसपडा टीमच्या डगाऊटमध्ये उत्साहाचं वातावरण करत आलेले 2 चौकार. भरपूर काही सांगून गेलेत. इथे नक्की धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला डाऊन द ग्राउंड फटका चांगला आहे, मात्र शॉर्ट मिड विकेट रिझनमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव तर वेगानं पूर्ण केलंय. इथे स्ट्राईक हवी आहे. तन्मयला स्ट्राईक हवी आहे, कारण आतापर्यंत तन्मयच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिलेत. त्याच्यामुळे विश्वास स्वतःवर दाखवलाय तन्मयनं. यासाठी या स्ट्राईक साठी मात्र ही विकेट सॅक्रिफाईस केली गेली. मिस्टर भौतिक यांची आउट. थोडस डीजे थांबवतोय. श्री गणेश मोदलपाडा आणि गावदेवी कनेर. श्री गणेश मोदलपाडा आणि गावदेवी कनेर टीम कॅप्टन, आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. चला टॉस केला जाईल. शेवटचे 2 बॉल, शेवटचे 2 चेंडू. 2 चेंडूवरती केला पुन्हा. पाठ दाखवली तुम्ही, फील्ड करायचा होता. पुन्हा एकदा थ्रो तर तुम्ही करतायत, पण एक गोष्ट तुम्ही विसरतात. पाठ थोडीशी दाखवली ती. चांगलं फिल्डिंग. मिड विकेटला 1 धाव या चेंडूवरती. धावफलक जाऊन पोहोचलाय. 6 गडी बाद. 26 शेवटचा बॉल आहे. शेवटच्या चेंडूवरती येऊया. शतरक्षण चांगलं होतं नो डाऊट. शॉर्ट मिड विकेट मध्ये जो फिल्डर आहे, मात्र कुठेतरी रॉंग एंडला थ्रो होत आहेत तुकारामजी. नॉन स्ट्राईक एंडला कदाचित थ्रो झाला असता तर कदाचित मी म्हणेल जो वारंवार प्रयत्न करतोय ना तन्मय स्ट्राईक घेण्याचे, ते तन्मयची विकेट धोक्यात आली असती. चला अशा वेळेला काय रॉंग आहे ना काय राईट आहे कदाचित कळत नाहीये. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. स्विंग अँड मिस केलं चेंडूला. शेवटचा बॉल आणि शेवटच्या चेंडूवरती आलाय धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा केल्यात. 27 धावा. जर चांगली बॅटिंग नाही झाली तर 57 ठरू शकते. आणि 26 केल्यात. याचंही थोडंसं आहे, कारण 3 षटकामध्ये 14 होत्या, या षटकामध्ये 12 आहे. मी म्हटलं 31 पर्यंत गेला ना तरी मजा येणार आहे. 26 धावा झाल्यात. आपले 5 आहे जे आपल्या धावा झाल्यात. स्कोर कार्ड आपण पाहिला ना तर एकच फक्त होते तन्मय पाटीलचे 12 धावा. बाकी सगळे सिंगल डिजिट नंबर आहेत. मोबाईलचे नंबर असतात ना, सगळं सिंगल डिजिट नंबर आहेत. एक्स्ट्राच 5 आहेत, म्हणजे 12 नंतर हाय स्कोर एक्स्ट्राचा आहे, 5चा आहे. आणि धावा आहे धावफलकावरती 26. 4 षटकानंतर खेळ संपलाय. यानंतर टॉसही केला जाणार आहे. गोलंदाजी पाहिली तर बुबींचं पहिले षटक आलं होतं ते बरोबर 6 धावांचं 1 विकेटचं. साईने बिलकुल सही गेंदबाजी की 5 धावांचं त्याचं षटक.
राजनं कमाल केली, 3 विकेट घेतले, 2 धावा खर्च करताना आणि निशांतचं शेवटचं षटक आलंय, 12 धावांचं षटक आले, 26 धावा. मी तुमच्या दिशेने येतोय. नाणेफेकीचा कौल टॉस केला जाईल. चला प्लीज कॉल देतोय मी. श्री गणेश मोदलपाडा टीम कॅप्टन आणि गावदेवी कनेर टीम कॅप्टन, आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. श्री गणेश मोदलपाडा आणि गावदेवी कनेर या दोन्ही टीम कॅप्टनना आम्ही सूचना करतोय की आपण प्लीज लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी या. बघा या मधल्या वेळेमध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे. या दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडायच्या अगोदर नाणेफेक होणं आपलं गरजेचं असेल. चला लवकरात लवकर आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. जाऊया आपण डीजेच्या दिशेनं, ऐकूया आपण सुमधुर संगीत. कॉल देतोय, शेवटचा कॉल असेल श्री गणेश मोदलपाडा, श्री गणेश मोदलपाडा आणि गावदेवी कनेर शेवटचा कॉल असेल. टॉस करण्यासाठी या त्वरित. बघा ती बाईक गेटच्या आतमध्ये आले, तर ती जी बाईक आहे ती पार्किंग लॉटमध्ये टाकायची आहे. कोणाची बाईक आहे ती? ज्या कोणाची बाईक असेल तर ती बाईक प्लीज मैदानाच्या आतमध्ये आणायची नाही आहे. ते गेटच्या बाहेर जो पार्किंग लॉट आहे त्या पार्किंगमध्ये आपण ती गाडी पार्क करावी विनंती करतोय. त्यानंतर एक ॲक्टिवा याची चावी आमच्यापर्यंत जमा झाली आहे. ज्या कोणाची चावी हरवली असेल तर त्यांनी ती चावी घेऊन जावी. शाईनची आहे का ॲक्टिवा आहे? होंडा शाईन, माफ करा, शाईनची गाडी आहे. चला टॉस या ठिकाणी केला जातोय. एका साईडला श्री गणेश मोदलपाडा आहे आणि एका साईडला कनेर गावदेवी कनेर या दोन टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल झाला आणि टॉस विन कोण जिंकलं? गावदेवी कनेर हा संघ नाणेफेक जिंकतोय. काय निर्णय असेल? चला यावेळी आपण या मॅचच्या दिशेनं, हे देखील मॅच आपण जरी लो टोटल मॅच या ठिकाणी पाहतो तरी एक चांगलं बॅटल तुकारामजी कदाचित पाहायला मिळेल. इथून सुरुवात ज्याप्रमाणे आपण ज्या 2 मॅचेस सुरुवातीच्या झाल्या त्याप्रमाणे आपण म्हटलं होतं की सुरुवात या देखील एक सुरुवात महत्त्वपूर्ण असेल. इथून कमीत कमी धावेची मी म्हणेन सुरुवात जर झाली तरी ही मॅच जी आहे ही शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल. बघा या मॅचच्या अगोदर कॅमेरामॅननं वरती जो पक्षी आकाशात संचार करतो ना त्याच्यावरती कॅमेरा मारला होता. त्याचे काही अर्थ आहेत. पहिला बॉल, पहिला चेंडू बेट केलाय. बघा कधी कधी काय असते, घार असते, मोठे पक्षी आहेत ते आकाशात उंच उडतात. चिमणीला कदाचित तितकं उंच उडता येत नाहीये, पण ती भरारी घेण्याचं सोडत नाहीये. ती घेते भरारी, तिच्या क्षमतेनुसार ती उडते. आता तेच करायचं आहे, तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला खेळायचं आहे. कॅमेरामॅननं वरती जी दृश्य टिपली होती त्या बरोबर गाडीची तितकं कदाचित उंच उडता येत नाहीये, म्हणून चिमणी उडण्याचं सोडत नाहीये. तेही तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. इथे लढायचं आहे आणि या चांगला खेळ तोही करायचा आहे. मी तुमच्या दिशेने येतो पुन्हा एकदा. 2 चेंडू डॉट बॉल, 2 चेंडू. म्हणून म्हटलं ना तुमच्याकडे जी क्षमता आहे, तुमच्याकडे गुणवत्ता आहे, टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटला दाखवण्याची हीच ती वेळ आहे. टॅलेंटला दाखवायची. आणि मगाशी तुम्ही म्हटलं की लढायचं आहे, इथे रडायचं नाहीये, ते लढायचं आहे. संकट कितीही असू द्या, वाईट वेळ कितीही असू द्या, मात्र या वाईट वेळेमध्ये तुम्हाला खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि या वाईट वेळेतून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. 2 चेंडू अतिशय जबरदस्त हाताळले गेले. 2 चेंडू मात्र निर्धाव. तिसरा चेंडू या ठिकाणी, तिसरा चेंडू पंच वळतायत. 2 चेंडू चांगले हाताळल्यानंतर मात्र या तिसऱ्या चेंडूवर कुठेतरी खातं उघडलं गेलं. धावसंख्या या ठिकाणी सुरू होत आहे अवांतरच्या स्वरूपात. एक धाव, जसं तुम्ही उल्लेख केला होता बाबा, आता तुम्हाला इथे लढायचं आहे. आणि प्रत्येक गोष्ट जसं असते ना, काही तुमच्यामधल्या क्षमतेला किती, म्हणजे क्षमता किती आहे, संकट तेच असतात. तुमच्यामधल्या क्षमतेला तपासण्यासाठी, कसोटी घेण्यासाठी कदाचित ते आलेले असतात. प्रताप ट्रान्सफर खाडी आणि आदर्श फणसपडा ही लढाई तुमच्यासाठी आहे. साईनं चांगली गोलंदाजी केली आहे. प्रदीप आहे त्याच्या जोडीला. प्रदीप ऑन स्ट्राईक. मागच्या 2 चेंडू, एक वाईड आलाय. एक धाव फलकावरती आहेत. कुटाप्याचा चेंडू होता, आऊट करायचा होता, पोझिशन मध्ये नव्हते. आणि जो वेग आहे, हे मैदान आहे ना, म्हणजे काल मी उल्लेख केला होता ज्यावेळेला अशोक माळी त्या स्क्रीनवरती आले होते, आमच्या मैदानाचे पिच क्युरेटर अर्थात माळी. मागचे 15 वर्ष म्हणजे 1 दशकाहून बरोबर 1.5 दशकाच्या आसपास या माळीने या खेळपट्टीची सेवा केलेली आहे. बघा चेंडू पडला आणि जो उसळला, राईज झाला आणि वेग आला, त्याच्याने कदाचित बीट केलं गेलं. एक धावे चेंडूवरती पूर्ण 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा फलकावरती 2.
आणि चांगल्या प्रकारे तुकारामजी बाउन्स देखील मिळतोय, खूप चांगला बाउन्स मिळतोय. त्याच्यामुळे नक्कीच इथे कदाचित जे वेगवान गोलंदाज आहेत त्या वेगवान गोलंदाजींना या खेळपट्टीचा नक्कीच फायदा मिळू शकेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू. एक तर या गोलंदाजीच्या विषयी जर म्हणायचं गेलं ना तुकारामजी, म्हणजे जर भौतिकच्या विषयी म्हणायचं गेलं तर भौतिकनं जे टप्पे म्हणजे एका टप्प्यात गोलंदाजी केली, मी तर म्हणेन एकाच लाईन त्यांनी लेंथमध्ये आपण भौतिकची गोलंदाजी पाहतोय. बघा जसं तुम्ही उल्लेख केला एका लाईन अँड लेंथमध्ये, खरं त्यांना माहिती आहे आपल्याजवळ जो बँक बॅलन्स आहे तो लिमिटेड आहे, त्यामुळे खर्चही लिमिटेड करायचा आहे. आता फलंदाजाला अप्रोच घ्यायचा आहे साई ऑन स्ट्राईक, की कुठे आपण मागे नाही राहत ना, आस्किंग रन रेटच्या कुठे मागे नाही पडत आहोत. मागे पडतोय की काय, जो दबाव मागच्या 2-3 चेंडूवरती निर्माण झाला होता त्या दबावामध्ये आलाय हा विकेट. गडीबाद ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार म्हणतात सोनियाचा हार ग. थँक्यू डीचे. आणि तुकारामजी मी सुरुवातीला म्हटलं होतं ज्याप्रमाणे टोटल छोटा आहे, एक बॅटल चांगला पाहायला मिळू शकेल. आणि हे जर बॅटल तुम्हाला चांगलं दाखवायचं असेल ना तर फणसपडा टीमला पहिलं षटक आहे, हे पहिलं षटक कमीत कमी दावेचं हाताळणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत आपण 5 चेंडूंचा खेळ पाहिलाय आणि 5 चेंडूंच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण जी स्थिती पाहतोय या ठिकाणी खाडी या टीमची 2-1. तर आताच्या घडीला मी तर म्हणेल की या पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी या 5 चेंडूमध्ये आपली बाजू मात्र स्पष्टपणे मांडली ती फणसपडा या टीमनं. त्यांनी तर सांगितले की आमच्याजवळ जितक्या धावा आहेत ना, हमारे पास जितने प्राप्त आहे ना हमारे लिए पर्याप्त आहे. आमच्याजवळ जितक्या धावा आहेत तितक्या पुरेशा आहेत आम्हाला लढण्यासाठी. थोडासा बडा ब्रेक आलाय, ब्रेकमध्ये ऐकूया संगीत. पुढचा मॅच तोही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि या मॅचमध्ये जो धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रदीप आणि आता नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाले आहेत भूपेन, एक धून ऐकूया आणि येऊया. 5 चेंडूचा खेळ झालाय, थोड्याशा त्या गोष्टीसाठी मॅच थांबलाय, त्यानंतर पुन्हा एकदा येऊया मॅचेस. बघा आज बरोबर बुधवारचा दिवस आहे आणि अजून एक 3 दिवसानंतर रविवारी याच आपल्या नारंगी गावातनं आई एकविरा देवीच्या पालखी पदयात्रा सोहळ्याला सुरुवात होणार आहे. बरोबर 3 दिवसानंतर 30 तारखेला आई एकविरा देवी मंदिरातनं कार्ला गडाच्या दिशेनं पालखी पदयात्री सोहळा ज्याचं आयोजन आई एकविरा देवी चॅरिटेबल ट्रस्ट नारंगीने केलेलं आहे. चैत्र सप्तमीच्या दिवशी ज्यावेळेला कार्ला गडावरती तो आई एकविरेचा जो पालखी उत्सव असतो तो 4 एप्रिलला आहे आणि त्याच्या अगोदर 30 तारखेला बरोबर संध्याकाळच्या वेळेला आई एकविरा देवी मंदिर इथून त्या पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, धावा आहे धावालवरती 1 गडी बाद 2. दुखापत झाली होती आणि नक्कीच इथून मात्र पुन्हा एकदा आपण या मॅचच्या दिशेने वळतोय. शेवटचा चेंडू यावेळेस देखील बॅटरच्या रेंज पासून लांब ठेवला होता. ऑफचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला गेला होता. एक संधी निर्माण केली होती गोलंदाजानं आणि त्या संधीचं सोनं स्वतः गोलंदाजाला करता आलं नाहीये. अगदी झेलच्या खाली व्यवस्थित पोहोचला होता, मात्र अंतिम क्षणी तो कॅच त्याच्याकडून मात्र निसटतोय आणि त्याला कारणही आहे. बघा रिप्ले बघा, ते काय कारण आहे ते शोधण्याचा प्रयत्न करूया. चेंडू आला होता, हातात आला होता, त्यानंतर बॉडी बॅलन्स गेला. जो शरीराचा तोल तुमचा गेला ना त्याच्यातनं तो चेंडू हातात निसटला. म्हणून बॅलन्सचा उल्लेख केला होता. आयुष्यामध्ये पण तुम्हाला बॅलन्स पाहिजे, समतोल साधायचा आहे. म्हणजे मोबाईलमध्ये बॅलन्स असेल तर कॉल होईल, आपल्या अकाउंटला बॅलन्स असेल तर पेमेंट होईल आणि आयुष्यामध्ये बॅलन्स असला तर पुढे जाता येईल. बॅलन्स महत्वाचा होता. तो बॅलन्स, तो तोल, तो शरीराचा भार आहे ना जो मागे आला, थोडा मागे आला, त्याच्यामुळे शेवटपर्यंत चेंडू त्याने पाहिलं होतं, निरीक्षण केलं होतं, हातातनं चेंडू निसटलाय. कुठलाही झेल टिपायचा तर आपले पाय बरोबर परफेक्ट पाहिजे. तोल गेला किंवा गुडघे जरी वाकले तरी तो झेल सुटू शकतो. मागचा झेल सुटला पण मॅच मधला रोमांच आलाय. 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 24. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता, फणसपडा होता 7 वरती आणि आता खार्डी संघ आहे 3 वरती. विपुल येतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. पहिलं षटक खरोखरच आपण पाहिलं तर नो डाऊट
फणसपड्याच्या बाजूने गेलं त्यावेळेस ऑफ साईडला चेंडूला कट केलंय. थर्डमॅन मध्ये चेंडूला फील्ड केला गेलाय. माफ करा, रिव्हर्स स्टेपचा फटका तो खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बॅटरनं केला गेला होता. इथून तुकारामजी नक्कीच जेणेकरून आपण जर पाहिलं 17 चेंडूमध्ये आतापर्यंत 23 धावा, म्हणजे कुठेतरी चेंडू आणि धावा याच्यामधला फरक आता कुठेतरी जाणवत आहे. आता म्हणजे चेंडू धावांचा पाठलाग करतोय की धावा चेंडूला हरवतोय, बघूया कोण कोणावरती कुरघोडी करतोय. 17-20 मॅच. आताला चेंडू हलक्या हाताने केला गली रिझन मध्ये चेंडूचा पाठलाग केला जातो. एक धावे चेंडूवरती पुढाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तो वेगाने क्षेत्ररक्षक आल्यात, पुन्हा एकदा चूक केली. यष्टीरक्षक भाई आप उनको कह रहे हैं लेकिन आपको भी सही जगह रहना था, आपको भी सही जगह रहना था. सत्यवान सामने होते तिथे. मग कालपासून आम्ही सांगतो बघा, जसं मी नारंगी संघ खेळतो होता त्यावेळेला देखील म्हटलं होतं काही गोष्टी आहेत, जसं फलंदाजाचं त्याचं तंत्र, बॅकफूट फ्रंटफूट, त्याचा पुढचा पाय मागचा पाय कसा जातो ते आहे, तसं क्षेत्ररक्षण देखील तंत्र आहे. एक जो जेल सुटला होता त्याला मी म्हटलं होतं बॉडी बॅलन्स बिघडला होता. आताही यष्टीचं एक तंत्र आहे. आपण MS ला का मानतोय त्यासाठीच मानतोय. बॉडी बिहाइंड, परफेक्ट बरोबर पोझिशन मध्ये येणं, या सर्व गोष्टी आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट केला, कट लेट कट केलाय. चेंडू चालला गली रिझन मध्ये. 1 2 3 4 चौकार. सारं भेटलंय माऊली नशिबाला फक्त हवी हवी तू मला. सारं भेटलंय माऊली नशिबाला फक्त हवी हवी तू मला. थँक्यू. नक्कीच अतिशय सुंदर फटका, लेटकटचा फटका आणि कॅपमधून तो चेंडूला खेळला गेला थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मात्र तो चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय. धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या झाली आहे ती 10. ऑफ साईडला पुन्हा एकदा ऑफ साईडला यावेळेस आपण जर पाहिलं तर स्ट्रायकरचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न बॅटरचा होता. देहबोली आपण त्याची पाहिली त्या ठिकाणी स्वतःवर नक्कीच नाराज आहे की चेंडू व्यवस्थित मला बॅटला कनेक्ट का झाला नाहीये. चेंडू येतो डॉट. धावा झाल्यात फलकावर ते 10. षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ते म्हणजे सुरू आहे दुसऱ्या षटकाचा आणि फील्ड पोझिशन बघा. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक सीमारेच्या जवळ आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला पंच केलं गेलंय. टॅप पद्धतीने खेळलं गेलं तर एकदा वे चेंडूवरती पूर्ण जी फील्ड पोझिशन दाखवली ती DBN न बरं काही चॅनल दाखवतात काही नाही दाखवत. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेग, डीप मिडविकेट आणि बरोबर लॉंग ऑन. ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक सीमारेच्या जवळ, स्वीपर कव्हरला डीपला क्षेत्ररक्षक आणि एक आहे लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षणाची नक्कीच आखणी चांगली केली आहे, नो डाऊट. अक्रॉस खेळायचं होतं यावेळेस, नक्कीच त्या पोझिशनमध्ये आले होते. अँगल क्युरेट केला होता ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आणि जेणेकरून एक फाईन लेगचं क्षेत्र जे आहे रिकामी त्या क्षेत्रामध्ये कदाचित तो खेळण्याचा मानस बॅटर याचा होता. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. बॅटचा येस, बॅटची एज आहे, सिंगल मिळेल. एका धावेनं धावसंख्या फलकावर झाली आहे ती म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ संपला आहे. 12 धावा या फलकावर आल्या आहेत. येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूंचा आपण विचार केला ना तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे ती 15. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी ग्रामीण धमाका 2025 बघा. ग्रामीण विभागातील संघांना या ठिकाणी संधी दिली गेलेली आहे. नारंगीच्या मैदानावर आपण अनेक प्रकारच्या मॅचेस पाहिल्या आहेत. जवळपास आपण NCC कप पाहिलाय. आपण नक्कीच त्या ठिकाणी जर पाहिलं आपण तर एक आपण मी म्हणते स्वप्नपूर्ती स्पर्धा म्हणजे गणपत बाबूराव चषक हे आपण पाहिलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर 40+ क्रिकेट देखील आपण पाहिलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहतोय तर जवळपास हा ग्रामीण धमाका म्हणजे ग्रामीण विभागातील टीमला आपला टॅलेंट सिद्ध करण्यासाठी ही एक उत्तम दर्जाची स्पर्धा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळानं आयोजित केली आहे. बघा 2022ला ज्यावेळेला NCC ग्रामीण चषक होता म्हणजे याच एप्रिल महिन्यामध्ये ज्यावेळेला आयोजन केलं होतं जयदुर्गा रायपाडानं तिथं ट्रॉफी जिंकली होती. त्याच्यानंतरचं वर्ष पाहिलं होतं ग्रामीणमध्ये चिखलडोंगरे टीम जो सीन पाहिला होता ज्यावेळेला एन्जॉय करत होता. आणि गेल्या वर्षी जे रौप्य महोत्सवी वर्ष होतं NCC चषकाचं त्यावेळेला देखील ग्रामीण चषक ज्याचं आयोजन केलं गेलं होतं. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. पहिला स्क्वेअर चेंडू हाताळला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा केला जात होतोय. आणि गेल्या वर्षी श्रीराम कसराडी या टीमनं ती ट्रॉफी जिंकली होती. आता या वर्षी बघूया कोणत्या टीमचा नंबर लागतोय. मागच्या 3 त्या बरोबर पर्वामध्ये 3 नवे विजेते आलेत
आणि NCC चषकाची इतिहास आहे ना 25 वर्षाचा, दरवर्षी नवीन येतोय, यावर्षी देखील नवीन विजेता येतोय का बघूया. हे प्रयत्न आहेत तुकारामजी, प्रत्येक संघाचं स्वप्न आहे, प्रत्येक संघाचे प्रयत्न आहेत. आडव्या बॅटनं चांगल्या प्रकारे चेंडूला खेळला गेला, चेंडू होता फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये गॅप मध्ये होता, मात्र काय शतरक्षण केलं त्या ठिकाणी. भरपूर मोठी रेंज, भरपूर मोठी मीडमध्ये लांबी त्या ठिकाणी कापली गेली, अगदी लॉंग लेग डीप मध्ये तो फिल्डर होता, मात्र काय शतरक्षण केलं त्या ठिकाणी. अगदी ऐन वेळेवर चेंडूला स्टॉप केलं गेलं, धावा या ठिकाणी पळून काढल्या, त्या म्हणजेच 2 धावा संख्या झाली आहे, ती म्हणजेच 15. ज्याप्रमाणे आपण ग्रामीण विभागाच्या दिशेने होतो, याच ग्रामीण विभागानं आज आपण पाहतोय तर ऑल इंडिया सारख्या त्या मोठमोठ्या स्पर्धांना खेळाडू दिलेत तुकारामजी, हे विसरता कामा नाहीये. फक्त आपल्या विभागात नाही आहे, आज जो मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतो ना तो गावातनं झालाय, गावातनं झालाय, तिथून खेळून पुढे आलाय, त्याच्यातला खेळ. चेंडू तर चांगला हाताळला होता, पण यष्टीने मिस्टेक केले. 22चा इशारा होतोय, इथे थोडे थोडे चुका, थोडे थोडे मिस्टेक आपल्याला या स्पर्धेपासून लांब नेतील. एक एक झालेली मिस्टेक, एक एक झालेली चूक या स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकतील. जसा मी मागच्या स्पर्धेमध्ये उल्लेख केला होता की नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान एक मेन गेट आहे, पण त्याच्यापेक्षा इतरही दरवाजे आहेत, तिथूनही आतमध्ये येतो. हा मॅच पण तसा आहे, मॅच थोडासा लांब आहे. आता बाजूला झाले, वाईट चेंडूचा इशारा होतोय. मागे 22ची एक धाव आली, आता वाईटची आली. खर्च करताना विचार करा, नाही तर कहाणी आमदनी अटनी आणि खर्चा रुपयासारखा होऊ शकतोय. धावा आहे धापलकावरती 17, 10 चेंडू 10 धावा. नक्कीच खर्च करताना विचार करा, कुठेतरी एक चांगली लाईन त्याने लेंथमध्ये गोलंदाजी करणं गरजेचं आहे. टार्गेट इतकंही मोठं नाही आहे की हे अवांतर धावा तुमच्या संघाला वाचू शकतील. यावेळेस आपण जर पाहिलं तर अगदी बॉलरच्या समोर चेंडूला खेळून काढलं होतं. एक नक्की ज्याप्रमाणे आपण जी पोझिशन पाहिली तुकारामची बॅटरची, की नक्की या बॅटरला कुठल्या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं. कदाचित त्या ऑफ साईडला स्क्वेकटच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न रिप्ले आपण पाहू शकाल की स्क्वेकटला खेळण्याचा प्रयत्न कदाचित असावा, मात्र चेंडू आत वळण आल्यानंतर मात्र कुठेतरी त्या चेंडूला समोर खेळलं गेलं. थोडंसं द्विधा मनस्थिती आहे. जसं आपण विचार करतो ना बाबा, एक ते रंगीलामधलं गाणं आहे ना, क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल हाय, कोई तो बता दे इसका हालो मेरे भाई. थोडीशी मुश्किल आहे, नक्कीच मुश्किल आहे, पण त्याच्यातनं मार्ग काढता येईल. अशी समस्या नाहीये ज्याचा मार्ग नाही निघणार, आणि माणूस नाही ज्याला समस्या नाहीये. दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे समस्या नाही असा माणूस नाहीये, आणि अशी समस्या नाहीये ज्याचं निराकरण होणार नाहीये. समोर खेळा, मी म्हटलं ना निराकरण होणार नाहीये. फुल बेस ऑफ द बॅट, चेंडू चाललाय लॉंगच्या रिझर मध्ये, जोपर्यंत फील्ड करतील. पण आता काय झाले माहितीये का, तुम्हाला सांगतो कहाणी कशी झाली ते सांगेल. 2.4 षटकांचा खेळ, धावा आहेत धापलकावरती 19, 8 चेंडू आणि 8 मध्ये करायच्या त्या 8 धावा. 8 चेंडू 8 धावांची गरज, 8-8ची मॅच. तरी मॅच कोणाच्या बाजूने जाईल अजून तरी जर आपण पाहिला तर बॅलन्स आहे या मॅचचा. अगदी असंही म्हणू शकणार नाही की पडसपड्याच्या दिशेने मॅच गेलाय, किंवा असंही म्हणू शकणार नाही की खार्डीने या मॅचवर मी म्हणेन पकड निर्माण केलंय. काही घडू शकतं, क्रिकेटचा खेळ आहे. पुन्हा एकदा सॉफ्ट टर्ननं आपण पुढचा फटका खेळला गेलाय. स्टेट बॅटनं डीप लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने येतोय, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. इथे बघा काय घडलंय. कुठेतरी बॉलरचं लक्ष होतं, तो कदाचित चेंडू स्ट्राईक एंडवर जर फेकला असता तर रनआउटच्या स्वरूपात एखादी विकेट प्राप्त करता आली असती. मला ताळमेळ बिघडलाय थोडंसं मित्रमंडळी डोकं विस्कळीत झालंय. कारण धावसंख्या जी आहे ना तुकारामजी, ही धावसंख्या आणि चेंडू हे बरोबरीत आले, त्याच्यामुळे कुठेतरी तो माइंड थोडासा विस्कळलाय. अशा मॅच मध्ये काय होतं की म्हणून मी म्हटलं ना क्या करे क्या नाही, थोडंसं येतं टेन्शन येतं, पण टेन्शन आल्यानंतर स्वतःला सांगायचं आहे, जागा करायचं आहे. बघा जागा केला पहिला, माग काय थोडासा सास पडत होता फलंदाज, पण मागच्या 2 चेंडूवरती टेन्शन. आता डोक्याला ताप वाढलाय, डोकं थोडंसं गरगराला लागलंय, कारण मागच्या 2 चेंडूवरती मिसफील्ड झाल्यात. मागे यष्टिकेशननं चूक केली, एक बॉलंदाजानं चूक केली. आता समीकरण आलंय 3 षटकांचा खेळ संपला. 23, 6 चेंडू आणि धावा करायचे 4. एक धून ऐकूया आणि या मॅचच्या दिशेने होऊया. थँक्यू. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे, म्हणून मी म्हटलं ना क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल, तसं चाललंय ना. पहिला थोडंसं टेन्शनमध्ये होते ते बॅट्समन, आपण त्यानंतर आता पुन्हा एकदा फलंदाजाने चांगली कामगिरी केली, पण मॅच नाही संपलाय. 23 धावा आहेत. ज्यावेळेला 3 षटकांचा खेळ संपला होता, आदर्श 50 पडा होता 14 वरती, 4 गडी बाद 14 होते. आता 23 धावा धावफलकावरती आहेत.
पण आता आज आयुष्यामध्ये वागताना ना भारतजी कहाणी पण वेगळी आहे. म्हणजे माणसाच्या हाताला काम नाही आहे ही परिस्थिती आहे. म्हणजे कामासाठी आपण भरपूर येते, माणसाच्या हाताला काम नाही आहे आणि कामासाठी पण माणसं नाही आहेत. दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे माणसांना काम नाही आहे आणि कामासाठी माणसं नाही आहेत आणि ठेवलेली माणसं काही कामाची नाही आहेत असंही आहेत. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 4 धावा. सुरुवातीचे चेंडू नक्कीच महत्वपूर्ण असू शकतील. स्ट्राईक एंडला बॅटर आपण त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर उपेन. पहिला चेंडू आणि इथे मात्र फिल्डरनं केले चुकी. बघा पहिल्या चेंडूवर या ठिकाणी संधी निर्माण केली होती. मी म्हटलं नाही की तुकारामजी की सुरुवातीचे चेंडू खूप महत्वपूर्ण असतील. 6 चेंडू 4 धावेची मॅच आणि अशा या क्रुशियल मुवमेंटमध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झालाय. बघा खुशिया दरवाजे तक आई थी खुशिया दरवाजे तक आई थी, आपने दरवाजा नहीं खोला. खुशिया वापिस गई है. आली होती संधी आली होती पण संधीला नाही तुम्ही घेतलं. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. बीट झालाय. आता कहाणी आले 4 चेंडू 3 धावांचे. म्हणून म्हटलं ना कामासाठी माणसं नाहीत, माणसांना काम नाही आहेत आणि ज्यांना ठेवलंय ती काही कामाची नाही आहेत. 4 चेंडू आणि 3 धावा. काय चेंडू टाकलाय खरोखर. बघा काय ड्रॉप झाल्यानंतर कुठेतरी नक्कीच थोडंफार कच्चीकरण होतं गोलंदाजाच्या त्या मानसिकतेचा. मात्र इथे नक्कीच पुन्हा एकदा स्वतःला सावरलंय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे 3. बघा शतरक्षणामध्ये बदल केलाय. इथे मात्र यावेळेस नक्कीच चुकी होते. म्हणजे तुकारामजी तुम्ही म्हणता ना की गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए. अरे इस बार मिस्टेक हुई है, एक गलती हुई आहे. एकतर आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे आणि त्यातून मात्र हा फालतू वायफळ खर्च मी तर म्हणेल. ही अवांतर धाव, ही वाईट चेंडू नक्कीच तुम्हाला बॅकफुटला नेऊ शकेल त्या ठिकाणी. सॉफ्ट हँड खेळला गेले. ऑफ साइडला सॉफ्ट ड्राईव्ह केला गेलाय. एक धाव तर वेगानं पूर्ण केले. डबलचा कॉल दिला जातोय आणि पाहता त्या ठिकाणी या विजयी 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या आहेत. अभिनंदन. या ठिकाणी विजय होतोय तो म्हणजे प्रताप ट्रान्सपोर्ट्स खार्डी संघ या ठिकाणी विजय होतोय. पुढच्या वाटचालीसाठी प्रताप ट्रान्सपोर्ट्स खार्डी या टीमला खूप खूप शुभेच्छा असतील. त्यानंतर आदर्श फणसपडा या टीमचा देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. कारण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित ग्रामीण धमाका चषकामध्ये आपण जो सहभाग दर्शविलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. चला या आपण लगेचच वळूया मॅन ऑफ द मॅच या पुरस्कार